वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असता आणि मीही मस्त मजेत आहे. तर आज आहे 12 ऑगस्ट आणि आज आहे आमच्या ह्यांचा वाढदिवस, म्हणजे सोमच्या पप्पांचा बड्डे आहे. तर रात्री एक सरप्राईज दिलेलं आहे आम्ही त्यांना, ते त्याचा शॉर्ट व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे. तर आजचा जेवणाचा जो मेनू आहे तो पुरणाची पोळी असणार आहे आणि आपलं केक कटिंग वगैरे. तर मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर सोहम मात्र आज घरीच आहे, कारण सोहमला वाटत नाही आहे बरं. तर चला मग मला पुरणाच्या पोळीची तयारी करायची आहे. पुरण आमच्या इथं ना वाटून देतात, त्याचा व्हिडिओ मी जोडलेला आहे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. पुरण आपलं मस्त शिजून घ्यायचं आणि त्या मशनीमधून दळून आणायचं. तर हे दळून आणलेलं आहे. आता सगळ्यात आधी सोहमला चहा करून देते. आता चहा करत करत म्हणलं चला आमटीची पण तयारी करून घ्यावं, कारण पुरणाचा स्वयंपाक म्हणलं ना अख्खा दिवससुद्धा कमी पडतो. तर ना मी हे असं आमच्या इकडं ह्याला एळण म्हणतात. तर तुमच्या इकडं काय म्हणतात ते सांगा. आणि आमच्या इकडे एळणाची आमटी किंवा कटाची आमटी असं देखील म्हणतात. तर मला ना खूप आवडते ही एळणाची आमटी आणि पुरणपोळी. तर घरामध्ये, आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच पुरणपोळी आणि आमटी भात खूप खूप म्हणजे खूप आवडतं. आणि सोहमच्या पप्पांचा तर फेवरेट होता, म्हणून म्हणलं आजच्या दिवशी आमटी पुरणपोळी, आमटी आणि भात बनवा. तर तुम्ही म्हणत असताल इकडं मी कोणाला बोलते, तर इकडं मी बोलत होते माझ्या सासूबाईंना. तर आमच्या अशा मस्त गप्पा चालू असतात स्वयंपाक करताना. तर इकडं मग मी छान आमटी उकळायला ठेवली होती आणि मिक्सरला ना सगळे मसाले वाटून घेत होते. आणि जॉईंट फॅमिलीचा हाच एक फायदा असतो बरं का. तर त्यानंतर ना बघा आमटीला छान अशी उकळी सुटलेली, पुरण वगैरे सगळं झालं. तर मम्मीने इकडे पीठ मळायला घेतलेलं होतं आणि लागलीच त्यांनी ना पीठ मळल्याच्या नंतर ना पुरण असं छान असं गोळ्यांमध्ये भरून घेतलेलं, कारण पटापट लाटून पोळ्या करायच्या होत्या आणि दिवस पण पटपट जातो आणि काम काय वसडत नाही. तर त्यानंतर ना मी इकडं ना आमटीला घेतली फोडणी घालायला. तर एवढा छान खमंग सुगंध येत होता. मग नंतर लक्षात आलं की मी दूध आज बाहेरच ठेवलं होतं. मग दूधही आतमध्ये ठेवून दिलं, म्हणजे फ्रीजमध्ये. आणि मी भरपूर सारे टोमॅटो टाकते, चिंचेचं पाणी टाकत नाही. चिंचेचं पाणी टाकल्याच्या नंतर ना ॲसिडिटी होते. आणि वाफ लागली अचानकच मोबाईलला. आणि मसाले वगैरे सगळे मिक्स करून घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते मीठही घालून घेतलं. तर आमच्या इकडे ना थोड्याशा प्रमाणामध्ये ना आमटीमध्ये गोड पुरण जे असतं ना ते घालतात बरं का. तुमच्या इथं घालतात का नक्कीच कमेंट करून सांगा. तर थोडीशी आंबट गोड तिखट अशी चव लागते आमटीची आणि एक नंबर लागते. त्यानंतर ना आली आता डाळ टाकायची वेळ, कारण छान मसाले तेलामध्ये फ्राय झाले होते. मग डाळ टाकून घेतली आणि बघा कशी तर्री आली, एक नंबर. आणि लगेच मग इकडं पोळ्याही करायला घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आमटी उकळत होती. मग संध्याकाळच्या वेळेला थोडंसं कपडे वगैरे चेंज केले आणि आम्ही गेलो केक आणायला बड्डे बॉयलाच घेऊन बरं का. कारण त्यांनाच घेऊन जाते मी, पाऊस पण येत होता. आणि इथं केकच्या बाहेर ना, केक शॉपच्या बाहेर असे छान असे बुके होते. घरी आलोत केक घेऊन आणि असं छोटंसं बड्डे सेलिब्रेट केलं. आणि एवढ्याच गोष्टीत आम्ही खूप सुखी आणि काय म्हणता येते आनंदी असतो. आणि हे आहेत मम्मी, माझ्या सासूबाई आहेत. आणि लाड मात्र माझेच होतात, वाढदिवस कोणाचाही असो. आणि रात्रीच्या जेवणामध्ये हा सगळा मेनू होता. चला बाय.